अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, विषय देखील थोडासा वेगळा आहे। वारंवार येणारा कमेंट्स की ताई आम्ही स्वामी सेवेला सुरुवात केली आणि आमच्यासोबत काहीतरी वेगळंच घडलं। ताई आम्ही स्वामी सेवेत आलो पण आमच्यासोबत काहीतरी चुकीचं घडायला लागलं। आम्ही खूप सेवा करतोय पण अनुभव काही येत नाही। आम्ही स्वामींकडे सगळं काही मागतोय पण आमच्या इच्छा काही पूर्ण होत नाही। ताई बाकीच्या लोकांना अनुभव येत आहेत, बाकीच्या लोकांना रिझल्ट मिळत आहे, मग आमच्याच बाबतीत असं का? स्वामी आमच्या बाबतीत असा भेदभाव का करता? स्वामी आमचंच का ऐकत नाहीत किंवा स्वामी आम्हालाच का पावत नाहीत? बघा, प्रत्येकाच्या मनात असणारा हा प्रश्न आहे। प्रत्येक नाही म्हणणार, 50% लोकांच्या मनात असणारा हा प्रश्न आहे। कारण नेहमीच अशा बऱ्याचशा कमेंट्स असतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचं अगदी व्यवस्थित उत्तर देणार आहे की आपल्या इच्छा का पूर्ण होत नाहीत किंवा स्वामी आम्हालाच का पावत नाहीत, आम्हीच स्वामी सेवेत आल्यानंतर आमच्या सोबतच असं का घडायला लागलं। ही सगळी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ज्यांच्याही मनामध्ये असे प्रश्न आहेत, येऊन गेलेले आहेत, त्या सगळ्यांनी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुठल्याही नामामध्ये नसतो, आपण कुठल्याही जपामध्ये नसतो आणि कुणीतरी शेजारच्या एखादीने सांगितलेलं आहे की मी स्वामी सेवेत आले आणि माझ्यासोबत हा चमत्कार घडला। मग आपल्याला वाटतं माझ्याही सोबत तसा चमत्कार घडावा आणि मग आपण स्वामी सेवेला सुरुवात करतो। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट सांगते, तुम्ही जोपर्यंत मनापासून पूर्ण श्रद्धेने स्वामींबरोबर एकाग्रतेने स्वामींबरोबर एकरूप होऊन तुम्ही जोपर्यंत महाराजांची उपासना करत नाहीत, महाराजांना आवाज देत नाहीत, महाराजांचं स्मरण करत नाहीत, तोपर्यंत स्वामी तुम्हाला पावणार नाहीत। कोणीतरी सांगितलंय म्हणून स्वामी सेवा करणं आणि स्वतःच्या मनापासून आपली सेवा महाराजांपर्यंत किती पोहोचता येईल किंवा किती सेवा करू की जी महाराजांपर्यंत पोहोचली जाईल, या आत्मीयतेने केलेली जी सेवा आहे ती खूप वेगळी असते। जर तुम्ही कुणाचं तरी ऐकून सेवा करत असाल तर तुमचं आयुष्य जरी गेलं तरी तुम्हाला त्या सेवेने रिझल्ट किंवा अनुभव येणार नाही आणि तुम्ही आत्ताच सेवेत आलात की हो मी मोबाईलवरचे अनुभव ऐकलेत, मी टी व्हीवर बघितलंय, स्वामी छान अनुभव देतात, पण मीही तेवढीच सेवा करणार, मीही तेवढ्या शुद्धतेने महाराजांची प्रार्थना करणार, स्मरण करणार, नित्यसेवा करणार, हे व्रत करणार, कधीतरी का होईना पण महाराज मला नक्की प्रचिती देणार, महाराज नक्की माझ्या पाठीशी राहणार। ही भावना ठेवून जर तुम्ही सेवेला लागलात, तुम्हाला 1 ते 2 दिवसांमध्ये प्रचिती नाही आली तर मला सांगा। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातील ओरा जो असतो ना तो खूप निगेटिव्ह असतो। आपण जास्त पूजापाठ करत नाही, देव धर्म इतका आपल्या घरात होत नाही, होतं पण ते खूप कमी असतं आणि एकाएकी आपण सेवेत येतो, एकाएकी आपण स्वामींच्या नामात येतो, जपात येतो, एकाएकी आपण स्वामी सेवेला लागतो, आपलं स्मरण वाढतं, रोज नित्यसेवा, व्रत, वैकल्य ह्या सर्व गोष्टी करायला आपण सुरुवात करतो। पण घरामध्ये असलेली जी निगेटिव्हिटी किंवा जो निगेटिव्ह ओरा आहे, जी अवलक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहे, जी बाधा वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये वास करून बसलेली आहे, ही शक्तीही बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या या पूजांमध्ये त्रास देते। मग अशाही कमेंट्स असतात की ताई नित्यसेवा करायला बसली की मला झोप आलीच पाहिजे, मला जांभया येतात, मला खाज येते। बघा, माझ्याही सोबत घडलेल्या ह्या गोष्टी आहेत। तर ह्या गोष्टी का होतात? बऱ्याच आता जे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती नाही, जुने स्वामी भक्त आहेत त्यांना कदाचित माहिती असेल, कारण मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ह्या गोष्टी आपल्यासोबत का होतात। तर बघा, जी निगेटिव्हिटी असते ना, जो निगेटिव्ह ओरा आपला झालेला असतो ना, तो आपल्याला पॉझिटिव्ह कामं करू देत नाही। कारण जर आपण पॉझिटिव्ह कामं केली, आपण जर सकारात्मक ऊर्जा या पूजा करून घरात निर्माण केली तर त्या निगेटिव्हिटीला, त्या नकारात्मकतेला, त्या बाधांना आपल्या घराच्या बाहेर जावं लागेल आणि वर्षानुवर्षांपासून असलेल्या ह्या ज्या बाधा, वाईट शक्ती ज्या आहेत त्या आपल्या घरात ताण म्हणून बसलेल्या असतात। त्यामुळे आपण पूजापाठ करत असताना त्या पूजापाठमध्ये ते व्यत्यय आणतात आणि त्याचमुळे जेव्हाही आपण स्वामींचं किंवा इष्टदेवतांचं स्मरण करतो
करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला सतत जांभया येतात, सतत अंगाला खाज यायला सुरुवात होते, काय करू कळत नाही, मनामध्ये वेगवेगळे विचार येतात, कारण त्या पूजेतून आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. आपण जी सेवा करत आहोत त्या सेवेतून आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. बघा, जर आपल्यासोबत असं काही घडत असेल, आत्ताच सांगते, जर असं काही घडत असेल की पूजा करायला बसली की डोक्यात खूप विचार, पूजा करायला बसली की सतत डोळ्यातून सतत तोंडातून जांभयाला सुरुवात होतात, पूजा करायला बसली की अंगाला सतत खाज यायला सुरुवात होते, काही ना काही असं होतं, तर बऱ्याच वेळा आपण उठतो, काय करावं कळत नाही. पण असं घडत असेल तर तुम्ही फक्त आपल्या महाराजांसमोर हात जोडा. महाराज, कितीही संकट आली, महाराज कितीही व्यत्यय आले, कितीही काही झालं तरी मी तुमच्या समोरून हलणार नाही. मी तुमचा एक स्वामी भक्त आहे. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडनं अधिकाधिक सेवा घडवून घ्या. माझ्याकडनं जास्त सेवा जी आहे ती तुमची जी आहे ती घडवून घ्या. आणि ही नकारात्मकता, निगेटिव्हिटी जी आहे ती माझ्या आयुष्यातून आणि माझ्या घरातून संपवून टाका, असं महाराजांना मनापासून म्हणायचं आहे. आणि मग त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. खरं तर ज्यांच्याबाबत रोज असं घडतं ना, त्यांनी रोज पूजेला बसत असताना, नित्यसेवेला किंवा सारामृत वाचत असताना, गुरुचरित्र वाचत असताना, ज्या ज्या सेवेत तुम्हाला अडथळे येतात ना, त्या सेवा करत असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला ह्याच गोष्टी म्हणजे महाराजांना हे सांगायचं आहे आणि त्यानंतर सेवांना सुरुवात करा. ती सेवा महाराज तुमच्याकडनं कशी करून घेतील हे तुम्हालाही कळणार नाही. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ताई, मी हे मागितलं पण महाराजांनी मला दिलंच नाही. ताई, मी सारखं महाराजांना सांगत होती, वर्ष झाला, 2 वर्ष झालं, मी खूप प्रार्थना करत होती. असे बरेच कॉल पण येऊन गेलेत मला की ताई, आम्ही खूप केलं पण तरी पण महाराजांनी आमची इच्छाच पूर्ण नाही केली. असं का? मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. एक छोटंसं बाळ असतं आणि एक आपली आई असते. आई आपल्या बाळाला कडीवर घेते. ते बाळ लहान असतं, 1, 2, 3 वर्षांपर्यंत ते बाळ सतत आईला सांगतं का, आई मला हा खाऊ पाहिजे, आई मला हे कपडे पाहिजेत, मला ही वस्तू पाहिजे. आई त्याला जे जे हवं आहे ते सगळं देत असते. त्याचे जे जे लाड असतात ना, ते सगळे लाड आई त्याचे करत असते किंवा पुरवत असते. एक दिवशी तो छोटा मुलगा म्हणजे छोटं जे बाळ असतं त्या आईला सांगतं की, आई मला तो देवाच्या समोर पेटलेला जो दिवा आहे ना, तो मला माझ्या हातात हवा आहे. आई, ती अगरबत्ती जी तू लावलेली आहेस ना देवांच्या समोर, ती पण मला माझ्या हातात हवी आहे. त्यावेळेस आई विचार करते की दिवा देऊ? बघा, कुठल्याही साहजिकच विचार करेल की 2 ते 3 वर्षाच्या बाळाला मी दिवा देऊ का? जोपर्यंत त्याच्या चांगल्याच्या ज्या गोष्टी होत्या, खाऊ असेल, जे काय असेल, त्याचे सगळे हट्ट त्या आईने पूर्ण केले. पण साहजिकच कुठलीच आई दिवा आणि अगरबत्ती त्याच्या हातात देणार नाही, कारण तिला माहिती आहे की हे जर मी माझ्या बाळाच्या हातात दिलं तर त्याने चटका लागू शकते आणि तो त्याने भाजू शकतो. तसंच आपल्या स्वामींचं आहे. स्वामी हे जगाचे विधाते आहेत. स्वामी हे ब्रह्मांड आपले आहेत, ज्याला आपण आपले सर्वस्व म्हणतो. जे संपूर्ण पृथ्वीतल जे आहे ते संपूर्ण पृथ्वीतल यांच्या हातामध्ये असतं आणि सगळं काही तेच चालवतात. आपण खूप लहान आहोत आणि आपण खूप लहान आहोत आणि आपलं जे काही आहे ते सगळं काही त्यांच्या हातात आहे. जोपर्यंत आपण त्यांच्याकडनं काही मागतो ते आपल्याला देणार, ते नाही देणार असं सांगत नाही, ते देणार, आपले हट्ट ते पूर्ण करणार. पण आपल्या योग्यतेचं काय आहे हे फक्त त्यांनाच माहिती आहे. जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्याला ते देणार आणि जे आपल्या अयोग्यतेचं आहे ते स्वामी आपल्याला कधीच देणार नाहीत. जेव्हा तुम्ही स्वामी नामात, स्वामी सेवेत तुम्ही जसं येता तसं आपण आपले राहत नाहीत, आपण आपल्या घरचे, आई वडिलांचेही राहत नाहीत, तर आपण आपल्या स्वामींचे होऊन जातो आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचे निर्णय असेल, जे काय असेल ते स्वामीच घेतात. फक्त स्वामींच्या प्रत्येक निर्णयावरती विश्वास ठेवा. स्वामींनी ठीक आहे, काही आपल्याला मनाला नाही पटलं की हे असंच का झालं, मी असं म्हटलं होतं, विश्वास ठेवा. स्वामी नक्की तुमच्या मनात काहीतरी असेल, नक्की याच्या पुढे माझ्या आयुष्यात काहीतरी होणार असेल म्हणून स्वामींनी आज ही गोष्ट केली. हा विश्वास जर ठेवून तुम्ही स्वामी सेवा केलीत ना, आयुष्यात कधीच अपयशही येणार नाहीत, निराशाही मिळणार नाही आणि तुमचं जे मन आहे ते मनही कधी खचणार नाही. बघा, स्वामींच्या प्रत्येक निर्णयावरती फक्त विश्वास ठेवा आणि प्रसन्न राहा. आयुष्यामध्ये स्वामी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. त्याचबरोबर बऱ्याच वेळा असं होतं की काही लोक जे आहेत ते स्वामी सेवेत आल्यानंतर लगेच त्यांना प्रचिती येते. ठीक आहे, कारण ना बऱ्याच वेळा काय होतं, खूप कष्ट भोगतो, खूप सहन करतो आणि जेव्हा नामात आपण येतो ना तेव्हा स्वामी आपल्याला जवळ करतात. बऱ्याच वेळा असं होतं, सगळं चांगलं असतं, एक काहीतरी करायचं आहे, एक काहीतरी कोणीतरी सांगितलंय म्हणून करतो, तर त्यावेळी जेव्हा आपण सेवेत येतो ना तेव्हा थोडासा टाईम लागतो, थोडासा उशीर लागतो. बघा, जसं आपलं जप किंवा जपांची संख्या जशी आपली वाढत जाते ना, जसं आपलं स्मरण वाढत जातं ना, तसे अनुभवही यायला सुरुवात होतात. असं कुणीच नाही की ज्याला स्वामींनी प्रचिती
अनुभव दिलेली नाही आहे. हां, आता तुम्ही सांगत असाल की एखाद्याला खूपच मोठा अनुभव दिला तर मला पण तेवढा मोठा अनुभव द्यावा, असं होत नाही. बघा, आपली दृष्टी जी आहे ती योग्य ठेवा. दृष्टी म्हणजे जे डोळे ते चांगले ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बघायला गेलात ना तर स्वामी रोज तुम्हाला अनुभव देत असतात. स्वामी रोज तुम्हाला कशात तरी आणि कशात तरी अनुभव हे देऊनच जातात. फक्त ती दृष्टी ठेवा की महाराज आज मला अनुभव देणारच आहेत. हो, मी आज जेवायला बसले, असं असं झालं आणि मला महाराजांचा खरंच काहीतरी अनुभव आला. जस्ट माझा आत्ताच एक अनुभव सांगते तुम्हाला मी, छोटासा अगदी. 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट. ॲक्च्युली माझ्या मुलीचा आणि माझ्या मिस्टरांचा आता बर्थडे आहे आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. कधीच असं होत नाही की माझी जी सॅलरी आहे तर ती सॅलरी नेहमी म्हणजे महिन्याच्या एंडिंगपर्यंत येते, पण यावेळेस असं झालं की महिना उलटून गेला तरी आली नाही आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं. मी 5 मिनिट असं शांत बसले आणि स्वामींना म्हटलं, स्वामी तुमची इच्छा नाही का? असं जसं आपण भांडतो वगैरे बोलतो तसं बोलले आणि मी म्हटलं, स्वामी जाऊ दे, आता आज नाही आलं तर मी हे नाहीच करणार किंवा मी नाही घेणार, जाऊ दे, असं तुमची जी इच्छा असेल ती, असं मी म्हणत होते. आणि तितक्यात मेसेज आला. मी जस्ट असा मेसेज बघितला तर तो बँकेचा मेसेज होता. म्हणजे बघा, स्वामींबरोबर जर मनापासून बोललात, जसं आपण घरच्यांबरोबर बोलतो तसं जर तुम्ही स्वामींबरोबर बोललात ना, स्वामी रोज तुम्हाला कशातून ना कशातून उत्तर देतील. स्वामी तुम्हाला रोज प्रचिती देतील. सेवा विश्वास महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा सांगते, सेवा विश्वास महत्त्वाचा आहे. कितीही काही झालं सेवा सोडायची नाही, महाराजांचं स्मरण सोडायचं नाही. अखंड शेवटच्या श्वासापर्यंत फक्त महाराजांचं स्मरण करत राहायचं, कारण आयुष्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे आणि आत्ताच्या काळात तर हे खूपच महत्त्वाचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.